फ्लुएंट इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला फक्त काळच माहिती असणं गरजेचं आहे का? तर नाही. तर त्यासाठी तुम्हाला इंग्रजीतील त्या काळांचे स्ट्रक्चरसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या रोजच्याच बोलण्यातील मराठी वाक्ये घेतलेली आहेत आणि या मराठी वाक्यांचे सर्वात आधी आपण काळ ओळखणार आहोत आणि नंतर मग त्या वाक्यांचे इंग्रजीतील त्याच्या स्ट्रक्चरनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. आता इथे बघा, मी इथे फर्स्ट सेंटेन्स घेतलेला आहे की इथे मुसळधार पाऊस पडत आहे. सध्याच्या परिस्थितीवरच आता मी हे वाक्य घेतलेलं आहे, म्हणजे सध्या अशा प्रकारची वाक्य आपण बोलतच आहोत. इथे मुसळधार पाऊस पडत आहे. तर सर्वात आधी या वाक्याचा काळ कोणता आहे? तर त्यासाठी तुम्हाला या वाक्याचं क्रियापद बघायला हवं. आता आहे हे या वाक्याचं क्रियापद आहे. आहे म्हणजेच सध्या आहे, म्हणजेच वर्तमानात, म्हणजेच हा जो काळ आहे, ह्या वाक्याचा जो काळ आहे तो वर्तमान काळ आहे. पण इथे काय दिलेलं आहे की पडत आहे. इथे मुसळधार पाऊस पडत आहे. पडत आहे म्हणजेच काय? या वेळेला सुद्धा तो पडतच आहे, म्हणजे क्रिया ही सुरूच आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की हा वर्तमान काळ आहे आणि क्रिया सुरूसुद्धा आहे, म्हणजेच चालू वर्तमान काळातलं हे वाक्य आहे, लक्षात घ्यायचं. आणि काळ कसा ओळखतात ते सुद्धा मी तुम्हाला आता सांगितलेलीच आहे. म्हणजेच हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं सेंटेन्स आहे. मग आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये इंग्रजीत वाक्याची रचना कशी असते हे सर्वात आधी आपण बघणार आहोत. तर सर्वात आधी इथे तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट, त्यालाच आपण मराठीमध्ये कर्ता असं म्हणतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचे असतात वर्तमान काळातली म्हणजे प्रेझेंट टेन्समधली हेल्पिंग वर्ब, ती आहे एम किंवा इज किंवा आर. यापैकी योग्य ते क्रियापद तुम्हाला हा सब्जेक्ट कर्ता बघून घ्यायचा असतो. त्यानंतर हा चालू काळ आहे, त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असते क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप. आता चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ असेल किंवा चालू भविष्यकाळ असेल, काळ कोणताही असला पण तो जर चालू काळ असला तर तेव्हा क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूपच वापरतात, हे लक्षात ठेवायचं. आणि सर्वात शेवटी मग तुम्हाला घ्यायचा असतो ऑब्जेक्ट, ज्याला की आपण कर्म असं म्हणत असतो. मग आता इथे बघा, सर्वात आधी आपल्याला सब्जेक्ट घ्यायचा आहे. मग आता या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? क्रिया करणारा कोण आहे? पाऊस पडत आहे म्हणजे पाऊस. मग पावसासाठी तुम्हाला इट हे क्रियापद वापरायचे असते, हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. म्हणून वाक्याची सुरुवात होणार आहे इटने. इट नंतर आपण वर्तमान काळात नेहमी इज वापरतो, इट इज. म्हणून आपण इथे घेणार आहोत इट इज. आणि नंतर घ्यायचं आहे क्रियापदाचे ING प्रत्यय असलेले रूप. पाऊस पडत आहे म्हणजेच त्याला आपण रेनिंग असं म्हणतो. म्हणून आपण इथे घेणार आहोत इट इज रेनिंग. आणि मुसळधार पाऊस पडत आहे म्हणून आपण इथे रेनिंग हेविली असं घेणार आहोत. इट इज रेनिंग हेविली म्हणजेच पाऊस मुसळधार पाऊस पडत आहे. कुठे? इथे पडत आहे. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? हिअरसाठी काय इथेसाठी आपण काय वापरतो? हिअर हा शब्द इंग्रजीत वापरतो. म्हणजेच इट इज रेनिंग हेविली हिअर किंवा इट इज हेविली रेनिंग हिअर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर आता आपण नेक्स्ट असं सुद्धा विचारतो की मग तिथे पाऊस पडत आहे का? इथे मुसळधार पाऊस पडतो आहे, मग तिथे पाऊस पडत आहे का? आता हा क्वेश्चन आहे. मग हा जो क्वेश्चन आहे याचं उत्तर काय येणार आहे? हो, इथे पण पडतो आहे की नाही, म्हणजे प्रश्नाची सुरुवात हो किंवा नाही याने होणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न जेव्हा असतात त्यांना एस नो टाईप क्वेश्चन असं इंग्रजीमध्ये म्हणतात किंवा मराठीत हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न. मग पडत आहे का म्हणजेच हा सुद्धा आहे म्हणजे वर्तमान काळ, आणि पडत आहे का म्हणजे पडण्याची क्रिया तिथे सुद्धा सुरू आहे का, म्हणजेच हे सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समधलं प्रश्न आहे. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे तुम्हाला कळलं असेल की चालू वर्तमान काळातला हा क्वेश्चन आहे. मग आता आणि एस नो टाईप आहे. मग आता अशा प्रकारचे प्रश्न तयार करताना तुम्हाला काय करायचं असते? आता आपण हे जे स्ट्रक्चर पाहिलं, तुम्हाला हे दिसलं असेल तर याची फक्त तुम्हाला अदलाबदल करायची असते, हे लक्षात ठेवायचं. मग आता आपण याच पद्धतीने इथे घेणार आहोत की सर्वात आधी तुम्हाला घ्यायचं असते एम किंवा इज किंवा आर, जे वर्तमान काळामध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून वापरले जातात. त्यानंतर तुम्हाला घ्यायचा असतो सब्जेक्ट. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की इथे फक्त सब्जेक्ट आधी होता, तो आता इथे नंतर घेतला, आणि हेल्पिंग वर्ब नंतर होते ते आधी घेतले. म्हणजेच एस नो टाईप क्वेश्चन बनवताना अशा प्रकारे तुम्हाला फक्त चेंज करायचं असते. त्यानंतर पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम असते, म्हणजेच क्रियापदाचं ING प्रत्यय असलेलं रूप आणि सर्वात शेवटी मग ऑब्जेक्ट. बघा, तुम्हाला हे स्ट्रक्चर वरचं लक्षात ठेवलं म्हणजे तुम्हाला यावरून प्रश्नसुद्धा इंग्रजीमध्ये मग बनवता येईल. मग आता अर्थातच इथे सब्जेक्ट मी काय सांगितलं आहे? पावसासाठी इट सांगितलं आहे. मग इट नंतर आपण इज वापरतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? इजने होणार आहे.
म्हणून इथे इज इट, जसं आपण इट इज घेतलं इथे चेंज करायचं आहे, फक्त अदलाबदल. इज इट क्रियापदाचा एनजी प्रत्यय असलेलं रूप रेनिंग, इज इट रेनिंग. आता इथे तिथे म्हटलं आहे, तिथे म्हणजेच आपण त्यासाठी घेणार आहोत देअर. इज इट रेनिंग देअर, तिथे पाऊस पडत आहे का? अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये हे प्रश्नसुद्धा बनवू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, मला कॉफी आवडत नाही. आता कॉफी आवडत नाही, आता नाही हा शब्द इथे दिलेला आहे शेवटी, म्हणजेच हे नकारार्थी वाक्य आहे. आणि आवडत नाही म्हणजेच हे जे सेंटेन्स आहे ते सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं नकारार्थी वाक्य आहे, म्हणजे साध्या वर्तमान काळातलं नकारार्थी वाक्य आहे. मग आता अशा प्रकारचं वाक्य बनवताना तुम्हाला सर्वात आधी घ्यायचा असतो सब्जेक्ट. त्यानंतर तुम्हाला आता आपण नाहीसाठी नॉट हा शब्द वापरत असतो वाक्य बनवताना इंग्रजीत, पण इथे नॉट आपल्याला डायरेक्ट घेता येणार नाही. त्यासाठी वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वापरायचं असते डू किंवा डज. आता डू किंवा डज हे सुद्धा सब्जेक्टनुसारच तुम्हाला कर्त्यानुसार इथे वापरायचं असते. त्यानंतरच मग तुम्हाला नॉट घ्यायचा असतो. आता इथे क्रियापदाचं पहिलं रूप तुम्हाला वापरायचं असते आणि सर्वात शेवटी मग घ्यायचा असतो ऑब्जेक्ट. अशा प्रकारे वर्तमान काळामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना स्ट्रक्चर असं असणार आहे. सब्जेक्ट आहे मला किंवा मी, म्हणजेच काय आय नंतर आपण डू घेत असतो. मग डू नॉट, आय डू नॉट ऐवजी तुम्ही संक्षिप्त रूप डोंट असं सुद्धा वापरू शकता. आय डोंट. नंतर वर्ब काय आहे? आवडणे, आवडत आवडणे म्हणजेच लाईक, म्हणजेच त्याचा V1 फॉर्मच आपण इथे घेणार आहोत लाईक. आय डोंट लाईक, काय आवडत नाही? ऑब्जेक्ट काय आहे? कॉफी, म्हणजेच इथे येणार आहे आय डोंट लाईक कॉफी. इतकं सोपं आहे जर स्ट्रक्चर तुमच्या लक्षात असेल तर. आय डोंट लाईक कॉफी, मला कॉफी आवडत नाही, किंवा मी कॉफी घेत नाही असं जरी असलं तर त्याचं जे इंग्रजी सेंटेन्स येणार आहे ते कसं येईल? आय डोंट टेक कॉफी, घेत नाही त्यासाठी टेक कॉफी, आय डोंट टेक कॉफी असं येईल. किंवा अशा प्रकारे तुम्ही मग चेंजेस करू शकता. आता नेक्स्ट बघा, तू माझा मोबाईल पाहिला आहे का? हा सुद्धा क्वेश्चन आहे. आता आहे म्हणजेच हे सुद्धा प्रेझेंट टेन्समधलंच प्रश्न आहे. आणि पाहिला आहे का, पाहिला आहे का म्हणजेच याचा अर्थ काय की परफेक्ट म्हणजेच पूर्ण क्रिया झालेली आहे. पाहून झालेला आहे का म्हणजेच क्रिया इथे पूर्ण झालेला याचा इथे आपल्याला बोध होतो आहे या प्रश्नावरून. म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समधला क्वेश्चन आहे हा. त्यालाच आपण मराठीमध्ये पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो. आता इथे सुद्धा बघा तुमच्या एक लक्षात येईल की या प्रश्नाचे उत्तर हा जो प्रश्न आहे त्याचे जे उत्तर आपण देणार आहोत, तू माझा मोबाईल पाहिला आहे का? तुम्ही काय म्हणाल? हो मी पाहिला आहे, किंवा नाही मी नाही पाहिला, म्हणजेच हो किंवा नाही अशा प्रकारे याचं उत्तर येणार आहे. मग मी तुम्हाला वरसुद्धा सांगितलं की हो किंवा नाही अशा स्वरूपाचं जर प्रश्न असला तर त्याची सुरुवात इंग्रजीमध्ये करताना तुम्हाला त्या काळातलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं असते. मग आता इथे हा पूर्ण काळ आहे हे लक्षात घ्यायचं. आपण वरती कोणता काळ पाहिला? चालू वर्तमान काळ पाहिला म्हणून आपण नेहमीचार वापरलं. पण पूर्ण वर्तमान काळामध्ये हॅव किंवा हॅज वापरतात, म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात हॅव किंवा हॅजने होणार आहे लक्षात ठेवायचं. म्हणजेच इथे प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? आता हॅव किंवा हॅज हे सुद्धा तुम्हाला कशा सब्जेक्टनुसारच वापरायचं असते इथे लक्षात घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला इथे घ्यायचं आहे सब्जेक्ट. आता इथे पूर्ण काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात. मग तो पूर्ण वर्तमान काळ असेल, पूर्ण भूतकाळ असेल किंवा पूर्ण भविष्यकाळ असेल, या तिघांपैकी कोणताही पूर्ण काळ जरी असला तरी तिथे क्रियापदाचं पहिलं रूपच वापरायचं लक्षात ठेवायचं. त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क तुम्हाला द्यायचं आहे. बघा हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग आता सब्जेक्ट आहे तू, त्यासाठी आपण यू हा शब्द वापरतो इंग्रजीमध्ये. सब्जेक्ट बघून आपल्याला हे वापरायचं आहे ना, म्हणून आपण आधी सब्जेक्ट बघून घेतोय तू म्हणजेच यू. मग यू नंतर आपण काय वापरतो? हॅव वापरतो का हॅज? अर्थातच आपण काय वापरतो? यू हॅव असं वापरतो. म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? मग हॅवने होणार आहे. इतकं सोपं आहे हॅव. त्यानंतर सब्जेक्ट आपण पाहिलाच यू, हॅव यू. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप इथे घ्यायचं आहे. क्रियापद आहे पाहिला म्हणजेच पाहणे, त्यासाठी सी हा शब्द वापरतो. त्याचं तिसरं रूप बघा, फर्स्ट फॉर्म आहे V1 फॉर्म सी, V2 फॉर्म सॉ SAW सॉ, आणि V3 फॉर्म आहे सीन SEEN सीन. हॅव यू सीन. तू पाहिला आहे का? काय पाहिला आहे का? ऑब्जेक्ट काय आहे? माझा मोबाईल, म्हणून आपण काय घेणार इथे? माय मोबाईल म्हणजेच माझा मोबाईल. अशा प्रकारे मग इथे वाक्य इंग्रजीमध्ये तयार झालेलं आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य तयार झालेलं आहे.
याव यू सीन माय मोबाईल, तू माझा मोबाईल पाहिला आहे का. आता मोबाईलऐवजी तुम्ही इथे दुसरं काहीही टाकू शकता. याव यू सीन माय न्यू बाईक, तू माझी नवीन गाडी पाहिली का, असं सुद्धा म्हणू शकता. किंवा तुम्ही आमचं नवीन घर पाहिलं का, याव यू सीन माय न्यू होम, असं सुद्धा तुम्ही म्हणजे जे काही नवीन असेल ते तुम्ही इथे टाकू शकता आणि अशा प्रकारे मग प्रश्न विचारू शकता. आता नेक्स्ट बघा, मी चहा घेत नाही. आता अशा प्रकारचं सेंटेन्स आपण वरती पाहिलेलं आहे. नाहीवरून तुम्हाला कळलं असेल की हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या काळातलं आहे, कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. तर हे जे वाक्य आहे हे तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून याचे ट्रान्सलेशन मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या बोलण्यातील वाक्यांचे त्याच्या इंग्रजीतील स्ट्रक्चरनुसार इंग्रजी ट्रान्सलेशन केलेले आहे. तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच करा. थँक्यू.